नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जरा विचार करा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त 10 रुपयांची एक साधी वस्तू घरी आणली तर तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होऊ शकतो. घरातील दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि पैशांची तंगी हळूहळू दूर होऊ शकते. तर तुम्ही ती वस्तू नक्की घरी आणाल. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ही गोष्ट 99% लोकांना माहिती नसते. अनेक लोक गुढीपाडव्याच्या दिवशी मोठमोठ्या खरेदी करतात. सोनं चांदी घेतात, नवीन वस्तू आणतात. पण काही अत्यंत शुभ आणि लक्ष्मीकारक वस्तू अशा असतात ज्या अगदी साध्या आणि स्वस्त असतात, पण त्यांचा परिणाम मात्र खूप मोठा मानला जातो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणायच्या काही अशा वस्तू पाहणार आहोत ज्या वस्तू लक्ष्मी प्राप्ती, सुख समृद्धी आणि आर्थिक भरभराटीसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आपण एक अशी वस्तू सांगणार आहोत जी सोन्यापेक्षाही मौल्यवान मानली जाते आणि ती घरात आणल्याने वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी गुढीपाडवा हा अत्यंत पवित्र सण येत आहे. आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण हा दिवस म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो. गुढीपाडवा हा फक्त सण नसून तो नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जेने आयुष्य पुढे नेण्याचा हा दिवस असतो. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहायची गरज नसते. संपूर्ण दिवसच अत्यंत मंगल आणि पवित्र मानला जातो. म्हणूनच या दिवशी अनेक लोक नवीन घर खरेदी करतात, नवीन वाहन घेतात, नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करतात. याचबरोबर या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याची ही प्रथा आहे. अशी श्रद्धा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेलं सोनं चांदी घरात सदैव टिकून राहतो आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. पण आजच्या काळात सोन्याचे आणि चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे अनेक सामान्य कुटुंबांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, जर सोनं चांदी घेता आलं नाही तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय घ्यावं? तर आपल्या धर्मशास्त्रात आणि परंपरेत काही अशा साध्या वस्तूंचा उल्लेख केला आहे ज्या सोन्या इतक्याच शुभ आणि लक्ष्मीकारक मानल्या जातात. या वस्तू अगदी साध्या असतात. काही वेळा तर त्यांची किंमत फक्त 10 रुपये असते. पण योग्य दिवशी योग्य भावनेने त्या घरी आणल्या तर त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतात आणि घरातील दारिद्र्य हळूहळू कमी होतं असं मानलं जातं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही लक्ष्मीकारक आणि शुभ वस्तूंबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत. त्याच आधी खरेदी करू नका, कारण गुढीपाडवा हा स्वतःमध्येच अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी या वस्तू घरी आणू शकता आणि जर तुम्ही श्रद्धेने या वस्तू घरात आणल्या, त्यांची पूजा केली तर घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवू लागतो. आता पुढे आपण एक एक करून त्या वस्तू जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली जी वस्तू आहे ती इतकी साधी आहे की ती प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते, पण तिचं धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे. ती वस्तू म्हणजे मीठ. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मिठासारखी साधी वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी कशी उपयोगी ठरते? याचं उत्तर खूप रोचक आहे आणि पुढे मी तुम्हाला मिठाशी संबंधित एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो असं मानलं जातं. आपल्या स्वयंपाकघरात मिठाशिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होत नाही. अन्नाची चव वाढवण्याचे काम मीठ करतं, पण फक्त स्वयंपाकापुरतंच त्याचं महत्त्व नाही. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात देखील मिठाला अत्यंत विशेष स्थान दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची विलक्षण क्षमता असते. घरातील वाईट ऊर्जा, अस्वस्थ वातावरण
किंवा सतत निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी मीठाचे काही उपाय सांगितले जातात. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी थोडंसं मीठ घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही नवीन मीठ खरेदी करून आणा. ते मीठ थोड्या वेळासाठी देवघरात ठेवा आणि स्वामींना नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करा. हे स्वामी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू दे. दुसऱ्या दिवशी हे मीठ तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता. श्रद्धेने केलेली ही छोटी कृती देखील घरातील वातावरण सकारात्मक बनवते, असं अनेक लोक मानतात. आता पुढची जी वस्तू आहे ती ही अत्यंत शुभ मानली जाते. ही वस्तू आहे धने. धने म्हणजे कोथिंबिरीचे बी. स्वयंपाकात आपण मसाल्यांसाठी त्याचा वापर करतो, पण गुढीपाडव्याच्या दिवशी या धन्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी धने, कडुलिंबाची पानं आणि गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद तयार करून केला जातो आणि हा प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्य खातात. यामागे एक सुंदर संदेश आहे. आयुष्यात गोड आणि कडू असे दोन्ही अनुभव येतात, पण ते स्वीकारून पुढे जाणं हाच खरा जीवनाचा मार्ग आहे. धने हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी थोडेसे धने घरी आणणं शुभ मानलं जातं. तुम्ही अगदी थोडेसे जरी 10 रुपयांचे धने असले तरी चालतील. ते देवघरात ठेवून त्यांना नमस्कार करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते स्वयंपाकात वापरू शकता. आता पुढे जी वस्तू आहे तर ती प्रत्येक घरासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ती वस्तू म्हणजे झाडू. आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला फक्त स्वच्छतेचे साधन मानलं जात नाही. अनेक ठिकाणी झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. कारण झाडू घरातील घाण, धूळ आणि अशुद्धता दूर करतो आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास होतो असं मानलं जातं. म्हणूनच दिवाळीच्या काळात लोक नवीन झाडू खरेदी करतात. पण अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीही झाडू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील झाडू जुना झाला असेल किंवा तुम्ही काही दिवसांनी नवीन झाडू घ्यायचा विचार करत असाल तर तो गुढीपाडव्याच्या दिवशीच घ्या. श्रद्धेनुसार असं मानलं जातं की या दिवशी घेतलेला झाडू घरातील दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो. या छोट्या छोट्या गोष्टी साध्या वाटतात, पण आपल्या परंपरेमध्ये या प्रत्येक गोष्टीमागे एक आध्यात्मिक अर्थ आणि श्रद्धा दडलेली आहे. आणि अजूनही काही अशा वस्तू आहेत ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणल्यास अत्यंत शुभ मानल्या जातात. आतापर्यंत आपण गुढीपाडव्याच्या दिवशी घरात आणायच्या काही साध्या पण अत्यंत शुभ वस्तूबद्दल माहिती घेतली. पण आता मी तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल सांगणार आहे ती प्रत्येक घरासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ती म्हणजे अन्नपूर्णा माता. आपल्या हिंदू धर्मात अन्नाला देवासमान मानलं जातं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले गेलं आहे. आणि या अन्नाचे रक्षण करणारी, अन्नाची कृपा देणारी देवी म्हणजे माता अन्नपूर्णा. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो असतो त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. घरातील भांडी कधीही रिकामी राहत नाहीत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर अन्न मिळतं. फक्त इतकंच नाही तर अन्नपूर्णा मातेची कृपा ज्या घरावर असते त्या घरात अन्न वाया जात नाही, अन्नाचा अपमान होत नाही आणि घरात नेहमी समाधानाचं वातावरण असतं. म्हणूनच जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तो नक्की खरेदी करू शकता. त्या दिवशी ती मूर्ती किंवा फोटो घरी आणणं, देवघरात स्थापन करा आणि मनोभावे प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली ही छोटी कृती तुमच्या घरासाठी खूप शुभ मानली जाते. आता पुढे जी वस्तू आहे ती धनसंपत्तीशी संबंधित आहे आणि अनेक ठिकाणी तिचा वापर लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो. ही वस्तू आहे कवड्या. कवड्या म्हणजे छोटे समुद्री शंखासारखे कवच. प्राचीन काळापासून कवड्यांना माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. काही ठिकाणी तर जुन्या काळात कवड्यांचा वापर चलन म्हणून देखील केला जात असे. म्हणूनच अनेक धार्मिक उपायांमध्ये कवड्यांचा वापर केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही 7 कवड्या घरी आणू शकता. शक्य असेल तर पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या. जर पिवळ्या मिळाल्या नाहीत तर पांढऱ्या कवड्या देखील चालतील. पांढऱ्या कवड्या घेतल्या असतील तर त्यांना थोडीशी हळद लावून पिवळ्या रंगाच्या करा. कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी संबंधित मानला जातो. यानंतर एक स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्या. त्या कपड्यांमध्ये या 7 कवड्या ठेवा आणि त्याची छोटी छोटी पोटली तयार करा. ही पोटली तुम्ही देवघरात ठेवून देवी लक्ष्मीची प्रार्थना करा. त्यानंतर ती पोटली तुमच्या घरातील पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवून द्या.
असं मानलं जातं की श्रद्धेने केलेला हा उपाय घरातील आर्थिक अडचणी कमी करण्यास मदत करतो. घरात धनसंपत्ती टिकून राहते आणि पैशांचे मार्ग हळूहळू खुलू लागतात. या सगळ्या गोष्टींच्या मागे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक भावना. जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट करतो, तेव्हा तिचा परिणाम आपल्या आयुष्यावर चांगला होतो. आता पुढे आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करायचा असेल, तर त्यावेळी एक नियम नक्की लक्षात ठेवा. तो नियम म्हणजे लक्ष्मीची मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावी. उभी असलेली लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवणे टाळावे. अनेक शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे. कारण उभी लक्ष्मी स्थिर राहत नाही असा समज आहे, पण बसलेली लक्ष्मी म्हणजे घरात स्थिरपणे राहणारी लक्ष्मी. त्यामुळे शक्य असेल तर कमळावर बसलेली लक्ष्मी माता असा फोटो किंवा मूर्ती निवडावी. त्याशिवाय गुढीपाडव्याचा दिवस नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला खूप दिवसांपासून एखादा धार्मिक ग्रंथ घ्यायचा असेल किंवा देवघरासाठी एखादी वस्तू आणायची असेल, तर हा दिवस योग्य मानला जातो. मित्रांनो, अजून एक अत्यंत महत्त्वाची वस्तू बाकी आहे. अनेक ठिकाणी तिला सोन्यापेक्षाही मौल्यवान मानलं जातं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती वस्तू आपल्या स्वयंपाकघरातच वापरली जाते. ती वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणल्यास घरात वर्षभर धान्य, अन्न आणि संपत्तीची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे. गुढीपाडवा हा फक्त नवीन वर्षाचा आरंभ नाही, तर तो समृद्धी, भरभराट आणि नवीन संधीची सुरुवात मानला जातो. म्हणूनच या दिवशी अनेक लोक घरासाठी धान्य खरेदी करतात, जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, विविध डाळी किंवा इतर अन्नधान्य. अशी श्रद्धा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी घरात धान्य आणलं तर वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासत नाही. कारण अन्न म्हणजेच जीवनाचा आधार आहे आणि ज्या घरात अन्नाची समृद्धी असते त्या घरात समाधान, शांती आणि आनंदही असतो. पण आता मी तुम्हाला ज्या वस्तूबद्दल सांगणार आहे, ती वस्तू अनेक ठिकाणी सोन्यापेक्षाही मौल्यवान मानली जाते. ती वस्तू आहे चणा डाळ. हो, अगदी साधी वाटणारी चणा डाळ, पण आपल्या धार्मिक परंपरेमध्ये चण्याच्या डाळीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की चण्याची डाळ ही भगवान विष्णूंचे प्रतीक आहे आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येतात. याच कारणामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी चण्याची डाळ घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही थोडीशी चणा डाळ खरेदी करून घरी आणा. ती डाळ देवघरात ठेवा, देवांना नमस्कार करा आणि मनोभावे प्रार्थना करा की तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहो. यानंतर दुसऱ्या दिवशी ही डाळ तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता. पण यासोबतच एक छोटासा आणि अत्यंत पुण्यदायी उपाय सांगितला जातो. त्या डाळीतली थोडीशी चणा डाळ घ्या आणि त्यात थोडासा गूळ मिक्स करा आणि हा गूळ आणि डाळीचा प्रसाद गाईला खाऊ घाला. आपल्या धर्मात गाईला अत्यंत पवित्र मानलं जातं. गाईला अन्न देणं म्हणजे अनेक देवतांना अन्न अर्पण करण्यासारखं पुण्य मिळतं असं मानलं जातं. श्रद्धेनुसार असा उपाय केल्याने घरातील अडचणी कमी होतात, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवाची कृपा घरावर राहते. या सर्व गोष्टी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणताही उपाय किंवा परंपरा ही फक्त श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावनेने केली पाहिजे. फक्त वस्तू आणून ठेवली म्हणून चमत्कार होईल असं नाही. पण जेव्हा आपण मनापासून देवाला प्रार्थना करतो, चांगले विचार ठेवतो आणि कष्ट करतो, तेव्हा नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात. म्हणूनच जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करणं शक्य नसेल, तरीही काळजी करू नका. मी सांगितलेल्या या वस्तूमधून एक जरी वस्तू तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणली, तरीही ती अत्यंत शुभ मानली जाते. गुढीपाडवा हा आनंदाचा, उत्साहाचा आणि नवीन सुरुवातीचा सण आहे. या दिवशी गुढी उभारून देवाची पूजा करून कुटुंबासोबत आनंदाने हा सण साजरा करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट सदैव राहावी, तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.